नमस्कार आणि स्वागत विद्यार्थी मित्र आर्टिक एज्युकेशन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. उद्या 12वीचा रिझल्ट येणार असून तो 12वीचा रिझल्ट कसा स्वतःहून बघायचा ते आपण आता बघणार आहोत. यामध्ये या संदर्भामधलं अधिकृत असं पत्र आलेलं असून त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता की 4 मे 2025 रोजीचं हे पत्र असून जे काही 12वीचे निकाल आहेत तर ते 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. आणि हे जाहीर झाल्यानंतरचे रिझल्ट आपल्याला कसे बघायचे ते आपण आता गुगलच्याद्वारे समजून घेऊया आणि वेबसाईटच्याद्वारे समजून घेऊया. चला तर आपण आता गुगल ओपन करूया. त्या अगोदर आपल्या गुगलवर जाणार आहोत आणि सर्च करणार आहोत HSC रिझल्ट 2025 किंवा या ठिकाणी वेबसाईट दिलेली ऑफिशियल www.mahhscboard.in ही ऑफिशियल जी वेबसाईट दिसत आहे तुम्हाला इंटरफेसमध्ये आतमध्ये तिला आपण क्लिक करूया. तिला क्लिक केल्यानंतर असा हा आतील इंटरफेस ओपन होईल. यामध्ये दिलेलं आहे बघा की HSC एक्झामिनेशन फेब्रुवारी 2025 रिझल्ट. आता या ठिकाणी तुम्ही जे बघत आहात व्ह्यू HSC रिझल्ट याला आपण क्लिक करणार आहोत. याला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी इथं स्पष्ट दाखवत आहे की दुपारी 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता हा रिझल्ट डिक्लेअर होणार असून बेस्ट ऑफ लक ऑल स्टुडंट म्हणून दाखवत आहे. आणि याच्यानंतर हा दुपारी बरोबर ही वेबसाईट ओपन होईल. परंतु या वेबसाईटवर काम करत असताना किंवा रिझल्ट बघत असताना तुम्हाला कुठल्या महत्त्वाच्या स्टेप फॉलो करायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला रिझल्ट शो होईल ते आपण आता पाहणार आहोत. यामध्ये आपण ते बघू शकतो की याच्यामध्ये ज्या काही रिझल्टचे ज्या काही आपल्याला ऑप्शन आहेत तर या ऑप्शनमध्ये आपल्याला बघू शकता की कुठल्या गोष्टीची आपल्याला पूर्तता करायची आहे. सुरुवातीला ऑफिशियल वेबसाईटला जायचं आहे. दुसरी गोष्ट आहे की त्या लिंकला आपण HSC एक्झामिनेशन लिंकला आपण क्लिक करणार आहोत. नंतर तुमचा रोल नंबर एंटर करायचा आहे आणि आईचे जे काही पहिले नाव आहे मदर्स फर्स्ट नेम तर आईचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. पहिल्यांदा रोल नंबर टाका, नंतर आईचं नाव टाका आणि क्लिक सबमिट टू व्ह्यू युअर रिझल्टला आपण क्लिक करणार आहोत. त्यानंतर पुढं आपण आपल्यासाठी व्ह्यू रिझल्ट झाल्यानंतर डाउनलोड किंवा सेव्ह आपल्याला कॉपी आपल्या रिझल्टची करता येते आणि सेव्ह करता येते. PDF म्हणून सेव्ह करता येते किंवा स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही तो काढू शकता. अल्टरनेटली तुमच्या SMS द्वारे सुद्धा तुम्हाला तो रिझल्ट मिळून जाईल. त्यानंतर तुमचा जो काही व्हेरीफाय झालेला रिझल्ट आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला त्रुटी किंवा कुठल्या काही गोष्टी आढळल्यास तुम्ही हेल्पलाईनला सुद्धा त्या ठिकाणी हेल्पलाईनला तुम्ही कॉल करून त्याची हेल्प घेऊ शकता. त्यानंतर तुमचा जो काही ऑफिशियल मार्कशीटचा रिझल्ट आहे ते तुमच्या शाळेमध्ये भेटेल. या पद्धतीचा हा रिझल्ट असून आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.